जय श्रीराम. आज आपण भारतातील पौराणिक कथा म्हणजेच रामायणाचा आपण सारांश बघणार आहोत. हा रामायणाचा सारांश आहे. फार पूर्वी रावण नावाचा असुर म्हणजेच राक्षस पृथ्वीवर कहर करत होता. गायीच्या रूपात पृथ्वी माता भगवान विष्णूला या राक्षसाच्या अत्याचारापासून आणि तिच्या मुलांना वाचवण्याची विनंती करते. विष्णूने तिचे सांत्वन केले आणि तिला वचन दिले की तो मानव अवतारात पृथ्वीवर येईल आणि रावणाचा वध करेल. विष्णूच्या वचनाने मुक्त होऊन पृथ्वी मातेने रावणाला वध करण्यासाठी विष्णूच्या अवताराला मदत करण्याचे वचन दिले. मग राजा दशरथ हा अयोध्या राज्याचा अधिपती होता. तो एक उदात्त राजा होता. त्याच्या लोकांनी प्रिय होता. तो एक भयंकर योद्धा पण होता आणि त्याने देवांसोबत राक्षसांविरुद्ध युद्ध केली होती. पण त्यांच्या आयुष्यातून एक गोष्ट हरवली होती. त्याला मुले नव्हती. त्याची मूल्ये आणि तत्त्वे चालू ठेवणारे कोणीही नव्हते. वर्षानुवर्ष प्रार्थना केल्यानंतर अखेर तो बाप झाला. त्याच्या 3 बायकांनी 4 मुलांना जन्म दिला. कौशल्येपासून राम, कैकेयीपासून भरत आणि सुमित्रापासून लक्ष्मण व शत्रुघ्न. राम हा विष्णूचा अवतार होता आणि लक्ष्मण हा शेषनागाचा. ज्या सापावर विष्णू बसतो म्हणजेच तो शेषनाग अवतार होता. मिथिला हे अयोध्याच्या शेजारचे राज्य होते. राजा जनक यांचे राज्य होते. तोही नुकताच बाप झाला होता. त्याने एका खड्ड्यात एक मुलगी शोधली आणि तिला आपली मुलगी म्हणून दत्तक घेतले. या मुलीचे नाव सीता होते. रामाला त्याच्या 4 भावंडांसह गुरुवरिष्ठांच्या अंतर्गत असलेल्या गुरुकुलात पाठवण्यात आले. एकदा विद्यार्थी पुरेसे म्हातारे झाल्यावर गुरुवरिष्ठ त्यांना गावे आणि इतर ऋषींना भयभीत करणारे राक्षस मारण्यासाठी घेऊन गेले. अशाच एका मोहिमेत त्यांनी मिथिला राज्यात प्रवेश केला. जनक सीतेसाठी स्वयंवर करणार होते. स्वयंवर हा एक कार्यक्रम होता ज्यामध्ये राजकन्येने लग्नासाठी तिच्या आवडीचा राजकुमार निवडला होता. वरिष्ठ रामाला या कार्यक्रमात घेऊन गेले. राजा जनकाला दरबार रावणासह प्रत्येक राजाचे राजे आणि राजपुत्रांनी भरलेले होता. दरबाराच्या मध्यभागी एक धनुष्य घातला. धनुष्य भगवान शिवाचे होते आणि ते सामान्य माणसाला उचलता येत नव्हते. जनकाने एकदा सीतेला तिच्या खेळात धनुष्य उचलताना पाहिले होते. आता उमेदवारांच्या पात्रतेची चाचणी म्हणून त्यांनी धनुष्यबाण ठेवले होते. एक करून प्रत्येक उमेदवाराने धनुष्यबाण उचलण्याचा प्रयत्न केला आणि तो अयशस्वी झाला. गर्विष्ठ व पराक्रमी रावणही अयशस्वी होऊन रागाने दरबारातून निघून गेला. शेवटी रामाची पाळी आली. गुरुवरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन तो धनुष्याकडे निघाला. न्यायालयाला आश्चर्याचा धक्का बसून त्याने तो धरला आणि लग्न ठरविले. जेव्हा दशरथ पुढील व्यवस्थेसाठी जनकाला भेटायला आला तेव्हा त्याने आपल्या उरलेल्या 3 मुलांचा विवाह जनक आणि त्यांच्या भावांच्या मुलींशी लावला. राम आणि सीता या दोघांसाठी लग्नानंतरचे जीवन सुखरूप होते. कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असावी. दशरथने घोषणा केली की राम त्याच्या 25व्या वाढदिवशी राजाची पांघरूण घेईल. कैकेयीची जुनी सेवक मंथरा ही दृष्ट स्त्री होती. तिच्या शब्दांच्या खेळातून तिने कैकेयीला पटवून दिले की भरतच सिंहासनावर बसण्यासाठी योग्य आहे. मत्सर आणि द्वेषाच्या प्रभावाखाली कैकेयी अनेकांचे जीवन बदलले असं काहीतरी करणार होती. मग अनेक वर्षापूर्वी दशरथाने कैकेयीला युद्धभूमीवर प्राण वाचवण्याबद्दल 2 वरदान दिले होते. कैकेयीने दशरथाकडे जाऊन तिच्या 2 मागण्या मांडल्या. भरताला राजा बनवण्याची तिची पहिली मागणी होती आणि दशरथाला धक्का बसला
पण त्याला आनंद झाला. त्याला माहीत होते की भरत हा रामासारखा चांगला नेता होता आणि या निर्णयावर टिकून राहण्यासाठी भावामधला बंध मजबूत होता. पण कैकेयी झाली नाही. राम अयोध्येत असेपर्यंत लोक भरताला खरा राजा मानणार नाही हे तिला माहीत होते. मग तिने काय केले? तिची दुसरी मागणी होती रामाला 14 वर्षाचा वनवास. दशरथ हा त्याच्या शब्दाचा माणूस होता. त्याला माहीत होते की या मागणीसाठी तो नशिबात आहे. दुसऱ्या दिवशी तो रामाशी बोलला आणि रामानेही निर्णय घेण्यास भाग पडले. वडिलांच्या शब्दातील सचोटी त्याला जपायची होती. रामाला एकटे जायचे होते, पण सीता आणि लक्ष्मणाने त्यांनाही घेऊन जायला पटवले. सीता आणि लक्ष्मण दोघेही रामाशिवाय अपूर्ण होते. त्यांनी अयोध्येचे राज्य सोडताच त्यांना सर्वत्र रडलेल्या डोळ्यांनी निरोप देण्यात आला. काही दिवसानंतर राजा दशरथ वियोगाच्या दुःखाने वारले. आपल्या मातृराज्याला भेट देणाऱ्या भरताला त्याचे वडील गमावल्याची आणि रामाच्या वनवासाची दुःखद बातमी परत आली. रामाला परत आणण्याचा निर्णय करून भरतने रामाचा शोध सुरू केला. अनेक दिवसांच्या प्रवासानंतर शेवटी चित्रकूट नावाच्या ठिकाणी त्यांची रामाची भेट झाली. भरतने रामाला त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. त्याने त्याला परत येण्याची विनंती केली आणि अयोध्येचा योग्य राजा म्हणून त्याची जागा घ्या. रामाने भरतांना त्याच्या पित्याच्या अंतिम वचनाचे महत्त्व शिकवले. भरताने सुचवले की तोही रामासोबत वनवासात राहणार आहे. रामाने त्याला पुन्हा आठवण करून दिली की अयोध्येला एक चांगल्या नेत्याचे मार्गदर्शनाची गरज आहे. वनवासातही राम आणि लक्ष्मण गाव सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य करत राहिले. ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे आणि दुष्ट प्राण्यांशी लढायचे. त्याच्या अनेक वर्षांच्या प्रवासात त्यांना चांगले आणि वाईट असे अनेक लोक भेटले. 11 वर्षाच्या प्रवासानंतर ते शेवटी पंचवटीच्या जंगलात स्थायिक झाले. तेथे त्यांनी जवळच्या ग्रामस्थांच्या मदतीने झोपडी बांधली होती. वनवास शेवटच्या वर्षात होता. हे तिघेही पंचवटीत राहत होते. मग एके दिवशी सीतेला एका सोन्याचा हरण जंगलात फिरताना दिसला. तिने रामाला त्याची शिकार करून तिच्याकडे आणण्यास सांगितले. राम हरणाचा पाठलाग करू लागला. लवकरच लक्ष्मणही निघून गेला. बोकड हा सामान्य प्राणी नव्हता. तो रावणाने निर्माण केलेला विक्षेपण होता. राम आणि लक्ष्मण गेल्याने रावणाने सीतेचे अपहरण केले आणि ते पळून गेले. राम आणि लक्ष्मण सीतेचा शोध घेऊ लागले. त्यांना जटायू नावाचे जखमी गिधाड सापडले. सीतेला वाचवताना रावणाने जखमी केल्याची माहिती जटायूने त्यांना दिली. त्यांना माहिती दिल्यानंतर काही वेळातच त्यांचे दुखापतीने निधन झाले. जटायूने सांगितलेल्या दिशेने राम चालत राहिला आणि हनुमानाला भेटला. हनुमान हा वानर अर्धा मानव आणि अर्धा वानर होता. त्याने रामाला वानरांचा नेता सुग्रीवला भेटायला नेले. सुग्रीवला त्याचा मोठा भाऊ बळी याने हाकलून दिले. सुग्रीवने बालीला मारण्यासाठी रामाकडे कृपा मागितली. रामाने खरा मित्र असल्याने त्याला बालीला मारण्यास मदत केली आणि सुग्रीवला किष्किंधाचा राजा बनवले. सुग्रीवने रामाला दिलेले वचन पाळले आणि सीतेच्या शोधात आपल्या वानरांच्या अनेक तुकड्या अनेक दिशांना पाठवल्या. हनुमान आणि जामवंत म्हणजे जामवंत कोण? अस्वलांचा राजा यांचा समावेश असलेला एक दल दक्षिणेकडे गेले. येथे त्यांना संपत्ती नावाने पंख नसलेले गिधाड दिसले. संपत्ती हा जटायूचा भाऊ होता. जटायूच्या शौर्याची आणि मृत्यूची बातमी ऐकून संपत्तीने हनुमान आणि इतरांना रावण आणि लंकेबद्दल माहिती दिली. हनुमान आणि इतर लोक दक्षिणेकडे चालत राहिले आणि त्यांच्यासमोर समुद्राशिवाय दुसरे काहीही नसताना ते शेवटपर्यंत पोहोचले.
वायुदेवाचे देवपुत्र असलेले हनुमान लंकेच्या दिशेने निघाले. त्याने सीतेला भेट घेतली आणि तिला रामाची दिलासादायक बातमी दिली. हनुमानाला रावण कोण आहे हे पाहायचे होते आणि म्हणून स्वेच्छेने पकडले गेले. हनुमान हा रामाचा दूत असल्याचे रावणाला समजल्यावर त्याने आपल्या माणसांना हनुमानाची शेपूट जाळण्याचा आदेश दिला. आपल्या शेपटीला आग लागल्याचे पराक्रमी हनुमान मुक्त झाले आणि लंकेच्या राज्यात प्रचंड आग लागली. त्यानंतर तिचा ठाव ठिकाणा घेऊन तो रामाकडे परतला. रामाने आपल्या वानरांच्या सैन्यासह लंकेकडे कूच केले. जेव्हा ते समुद्राजवळ थांबायला आले तेव्हा रामाने आपल्या सैन्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी समुद्राच्या देवाची प्रार्थना केली. समुद्राच्या देवाने रामाला नल आणि नील या 2 वानरांकडे उत्कृष्ट वास्तुशिल्प कौशल्य दाखवले. लवकरच सैन्याने लंकेकडे तरंगणाऱ्या दगडांचा पूल बनवण्यास सुरुवात केली. लंकेत पोहोचल्यावर त्यांची भेट विभीषणाशी झाली. विभीषण हा रावणाचा भाऊ होता, पण त्याचा रामाच्या क्रूर मार्गावर विश्वास नव्हता. रावणाच्या चुका पूर्ववत करण्यासाठी रामाला मदत करण्यासाठी तो येथे होता. युद्धाच्या उंबरठ्यावर असतानाही रामाने रावणाला शांती अर्पण करण्याचे ठरवले. या कामासाठी बालीचा मुलगा अंगदची निवड करण्यात आली. अंगदने रावणाला सांगितले की जर तो आदरपूर्वक सीतेकडे परत आला तर राम त्याला क्षमा करतील. गर्विष्ठ रावणाने प्रस्ताव नाकारला. युद्ध आता अपरिहार्य झाले होते. रावणाचे सैन्य कोणत्याही प्रकारे कमकुवत नव्हते, परंतु रामाच्या सैन्यापुढे त्यांची बरोबरी नव्हती. पराक्रमी हनुमान, निर्भय लक्ष्मण, अविनाशी अंगद, बळकट अस्वल, जामवंत आणि हरकुली सुग्रीव रावणाच्या पुरुषांना सहज पराभूत करत होते. या युद्धादरम्यान रामाने केवळ प्रचंड कुंभकर्ण म्हणजेच रावणाचा दुसरा भाऊ विरुद्ध बाण वापरला. लवकरच रावणाचे सर्व योद्धे मारले गेले. त्यात त्याचा ज्येष्ठ पुत्र मेघनाथ याचाही समावेश होता. शेवटच्या रात्री रावणाला त्याची चुकी कळाली. दुसऱ्या दिवशी त्याचे नशीब जाणून तो युद्धात उतरला. रावणाला देवाचे वरदान लाभले होते. त्याचे शिर कापल्याने तो मरू शकला नाही. त्याची रावणाची दुर्बलता विभीषणाला माहीत होती. त्याने रामाला रावणाच्या पोटावर मारण्याची सूचना केली. तिथे तो त्याचे अमृत साठवतो. त्या एका बाणाने रावण जमिनीवर पडला. शेवटच्या क्षणी त्यांच्या रामाचे खरे रूप कळले आणि त्यांनी माफी मागितली. रामाने त्याला केवळ क्षमाच केले नाही तर त्याचे अंतिम संस्कारही केले. शेवटी रामाचे सीतेशी पुन्हा मिलन झाले. अयोध्येला जाण्यापूर्वी त्यांनी विभीषणाला लंकेचा नवा राजा बनवला. सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांना घेऊन राम शेवटी अयोध्येला परतले होते. रामाच्या आगमनाची बातमी ऐकून अयोध्येतील लोकांनी घरासमोर मेणबत्त्या पेटवल्या. त्याचा परतीचा दिवा आता दिवाळी म्हणून साजरा केला होता. रामायणातील प्रत्येक पात्राला काही धडे दिलेले आहेत, पण रामायणाच्या गाभ्यामध्ये धार्मिकतेचे तत्त्व आहे. कर्म करणे कठीण असले तरीही योग्य ते करण्याचा गुण म्हणजेच धार्मिकता. हे सर्व दशरथने वचन पाळल्यापासून सुरू केले. मग रामाने वडिलांचे म्हणणे पाळले. सीता आपल्या पतीचे दुःख वाटून घेणे पसंत करते. भरत आपल्या मोठ्या भावाची इच्छा मानतो. जटायू योग्य कारणासाठी लढत मरत आहे. लढ्यात कुत्रा नसतानाही रामाला मदत करणारे वानर आहेत. विभीषणाने रावणाचा विश्वासघात केला आणि शेवटी काय झाले? शेवटी रामाने रावणाचा वध केला. रामाची व्याख्या मर्यादा पुरुषोत्तम राम अशीही केली जाते. याचा अर्थ सन्मान आणि धार्मिकता असलेला सर्वोच्च पुरुष म्हणजेच मर्यादा पुरुषोत्तम राम. अशाच प्रकारे नवीन पुन्हा व्हिडिओ घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. धन्यवाद.